नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. महानगरपालिका निवडणुकींची घोषणा झाली आहे आणि पुण्यापाठोपाठ भाजपनं सर्वाधिक लक्ष केंद्रित केलंय ते पुणे महानगरपालिकेकडे. अब की बार 120 पारची गर्जना करणाऱ्या भाजपनं एक एक व्यूहरचना आखायला किंवा अन्य पक्षांमधले सुद्धा एक एक मोहरे हेरायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. आणि पुण्यामध्ये आज अखेर ऑपरेशन लोटस जे आहे ते सक्सेस करून दाखवण्यात भाजपला यश आलेलं आहे. खास करून निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ या जोडीने पहिला डाव टाकलाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार आहे. कारण जवळपास पुण्यातल्या 11 जणांचे प्रवेश झालेले आहेत. त्यातले 5 ते 6 हे पुणे महानगरपालिकेमध्ये काम केलेले माजी नगरसेवक आहेत. आणि भाजप म्हणजे राष्ट्रवादी बरोबरच उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या दिग्गजांचे प्रवेश जे आहेत ते आज झाल्याचं पाहायला मिळतंय. तिकडे एकनाथ शिंदेंनी सुद्धा पुण्यातला एक मोठा चेहरा जो आहे तो आपल्याकडे घेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी "हम है तैयार" अशी गर्जना केल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं आज दिवसभरात काय काय घडलं या अनुषंगाने आपण हे लाईव्ह करत आहोत आणि माझ्यासोबत या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, आज भाजपने पुण्यातले पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या सगळ्या हं. भागातनं एक एक महत्वाचे म्हणजे चेहरे जे आहेत ते हेरले आणि त्यांचा पक्षप्रवेश आपल्याकडे करून घेतला. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले नेते होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते होते आणि अर्थातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेही अनेक चेहरे जे आहेत ते या निवडणुकीमध्ये या वेळी प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले. 120 जी घोषणा भाजपने केली आहे, त्या दृष्टिकोनातनं भाजपने आज अधिकृतरित्या सुरुवात केली आहे, असं आपण बोलू शकतो. नेमकं काय वाटतं तुला, काय झालं? म्हणजे कोणाकोणाचे प्रवेश झालेत मोठे? या सगळ्यात संकेत आपण बघितलं जसं तू म्हटलास, की 120 चा पल्ला गाठायचा आहे असं कुठेतरी पहिल्यापासून ठरवलेलं होतं आणि त्याचीच अंमलबजावणी आता या पक्षप्रवेशांच्या मार्फत होत असलेली पाहायला मिळते. मुळात ज्यांचे पक्षप्रवेश झाले त्यामध्ये अशी नावं आहेत किंवा असे चेहरे आहेत, जे चेहरे पुणे महानगरपालिकेमध्ये अनेकदा आपण पाहिलेले आहेत किंवा ज्यांनी पुणे महानगरपालिका गाजवलेली आहे. आधी सत्तेत येऊन गेलेत किंवा आधी सत्तेत नसतील तर यावेळेस सत्तेत येण्याची फार जास्त खात्री आहे, शाश्वती आहे. असेच चेहरे कुठेतरी भाजपने स्वतःकडे घेतलेले पाहायला मिळतात. मुळात या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं, तर जेव्हा भाजपचं इतकं मोठं हे मिशन जे होतं, ऑपरेशन लोटस ज्याला म्हटलं जातंय, ते पूर्ण झालं. वाटत नव्हतं इतके मोठमोठे खरं तर चेहरे गळाला लागतील असं. मात्र अर्थात जसं तू म्हटलास, की मोहोळ आणि बिडकर या दोघांनी डाव टाकला आणि त्याच्यानंतर हे सगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुणे शहरामध्ये या चेहऱ्यांमुळे किंवा या पक्षात आज जे काही प्रवेश झालेत, त्याच्यामुळे सगळ्याच पक्षांमधली नाराजी आता समोर येताना पाहायला मिळते किंवा सगळ्यांमध्ये थोडं-थोडं धुमसत असलेलं पाहायला मिळतंय. इतक्या मोठ्या संख्येने बाहेरून पक्षप्रवेश झालेले आहेत. अर्थात ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पक्षप्रवेश झाल्यामुळे ज्यांचे प्रवेश झालेत त्यांना तिकीटं देणं आता म्हणजे आपण त्याला नाही म्हणूच शकत नाही असं आहे. त्यांनी मुळात पक्षात येण्याची बोलीच या गोष्टीवरती केली असेल, की तिकीट मिळणार आहे. जर यावेळेस नसेल मिळणार, तर याच नेत्यांच्या कुटुंबातल्या कुणाला तरी कदाचित मिळेल, नाही तर पुढच्या पंचवार्षिकला मिळेल. अशा या बोलीवरतीच आलेले हे सगळे नेते असणार आहेत. त्यामुळे असं सगळं असताना ज्या भाजपने आतापर्यंत 3,000 लोकांना अर्ज वाटले, त्या 3,000 लोकांचं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. दुसरीकडे शिवसेनेबरोबर युती करायची असल्यामुळे तिकडे आणखीन थोड्या जागा कमी होणार आहेत. म्हणजे आता वाट्याला थोड्याच जागा येणार आहेत. असं असताना सुद्धा अर्थात शिवसेनेच्या मानाने जास्तच जागा भाजपकडे येतील. पण त्याही 165 नसणार आहेत पूर्ण. त्यामुळे ऑलरेडी जागा कमी, दुसरीकडे कमी जागांवरती सुद्धा आता आयात उमेदवारांची संख्या सगळ्यात जास्त. हा एक शब्द आपण पुणे शहरामध्ये गेल्या महिनाभरात खूपदा ऐकलेला पाहायला मिळतोय, की आयात उमेदवार नको. अशा पद्धतीने स्थानिकांना, मतदारांना किंवा तुमच्याच पक्षातल्या मूळ कार्यकर्त्यांना जर आयात उमेदवार नको आहेत, तर पक्षश्रेष्ठींना आयात उमेदवार कशासाठी हवेत? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न. अर्थात कशासाठी हवेत तर निवडणुका जिंकण्यासाठी हवेत. कुठलाही पक्ष जेव्हा पक्ष प्रवेश करतो तेव्हा काहीतरी डोक्यासमोर ठेवलेलं असतं आणि मुळात निवडणुका जिंकणं हे एकच सगळ्यांच्या समोरचं उद्दिष्ट असतं आणि तेच असायलाही हवं. अर्थात राजकीय पक्ष आहेत म्हटल्यानंतर. मात्र तरी सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने प्रवेश झाल्यामुळे भाजपचे लोक नाराज आहेत. ज्या पक्षांमधून प्रवेश झाले तिकडचेही लोक नाराज आहेत, की आमच्याकडचे घेतले म्हणून. म्हणजे आपण बघितलं तर दादा गटातले लोक गेलेले आहेत. दादा गटामध्ये ऑलरेडी भाजप आणि दादा गटाचं पुण्यात थोडंसं जरासं आपण म्हणू शकतो, की राजकीय वैर निर्माण होताना पाहायला मिळतंय. असं सगळं असताना आणखी जास्त पक्षप्रवेश दादा गटातून होतात. दुसरीकडे काँग्रेसचेही काही लोक गेलेले आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गेलेले आहेत. एकीकडे सेना मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे, दुसरीकडे अशा पद्धतीने पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे आधीच काही पक्ष पुणे शहरामध्ये थोडेसे कमकुवत झालेले होते. ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली किंवा शिवसेना फुटली, त्यानंतर ऑलरेडी पक्षांची ताकद कमी-कमी झालेली असताना, त्यामध्ये सुद्धा जे काही थोडेफार चेहरे राहिलेले आहेत, म्हणजे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे पाहिलं तर इनमीन 10-11च नगरसेवक होते. त्यांच्यातलेही काही जण आधी भाजपात गेले आणि आता आणखीन एक जण गेले. या सगळ्यामुळे कुठेतरी आणखी जास्त हे पक्ष बॅकफूटला गेलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांमध्ये नाराजी आहे. विशेषतः आज या सगळ्यानंतर रवींद्र धंगेकर असं म्हटले, की कदाचित भाजपला स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती विश्वास नसेल किंवा ते तेवढे सक्षम आहेत असं वाटत नसेल, म्हणून त्यांना बाहेरच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गरज पडतीये. अशीच भावना इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या मनात सुद्धा येतेय भाजपच्या, ज्यांनी इतके वर्ष काम केलेलं आहे, ज्यांना अजूनही एकदाही तिकीट मिळालं नाही किंवा तिकीट मिळालं मात्र निवडून येता आलं नाही. अशा सगळ्यांनी आता गेल्या 8-9 वर्षांपासून ही आस लावलेली होती, की आता पुढच्या निवडणुकीला आपल्याला संधी मिळेल. या सगळ्याच्या संधीवरती कुठेतरी पाणी फिरलेलं दिसतंय या सगळ्याच्या माध्यमातून. त्यामुळे नाराजी खूप मोठ्या प्रमाणात आज दिवसभर सगळीकडे पाहायला मिळाली. दुसरीकडे आणखीन दिवसभरातलं महत्त्वाचं काय घडलंय तर पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या अनेकांनी राजीनामे दिले. का? तर शिवसेना आणि भाजपची युती झाल्याच्या नंतर शिवसेनेच्या वाट्याला इनमीन 10-12 जागा वगैरे येतील अशी एक चर्चा आज सकाळपासून पुण्यामध्ये रंगलेली पाहायला मिळाली. अर्थात ही चर्चा कुठून सुरू झालीये याचा स्रोत कुणालाच माहित नाहीये, फक्त सुरू झाली. आणि ही चर्चा सुरू झाल्याच्या नंतर जवळपास 200-250 लोकांनी राजीनामे घेऊन थेट ते माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांच्या कार्यालयावर पोहोचले. तिथे त्यांना हे राजीनामे सुपूर्द केले. आणि इतका मोठा पक्ष आम्ही असताना, आम्ही तुमच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेलो असताना आम्हाला किमान 60-70 तरी जागा द्यायला हव्यात. इतक्या कमी जागा आम्ही घेणार नाही आणि असं असेल तर आम्हाला युतीत राहायचं नाही वगैरे किंवा पक्षातच राहायचं नाही, असं म्हणत ती सगळी एक कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं, की आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं काय घडलंय तर नाराजी घडली. आज जिथे-तिथे बघायला मिळतंय, की सगळीकडे नाराजी आहे. ज्यांचे पक्षप्रवेश झाले तेच केवळ खुश असतील. बाकी सगळीकडे कुठे ना कुठे थोडी नाराजीच पाहायला मिळाली. अगदी निश्चित समृद्धी म्हणजे आजच्या पक्षप्रवेशानंतर भाजपने कुठेतरी लॉंग टर्म व्हिजन ठेवलंय असं हं. प्रामुख्याने दिसतंय. कारण जे महत्वाचे प्रवेश झालेत म्हणजे अगदी खडकवासल्यामध्ये आपण बघितलं तर सचिन दोडके यांचा झालेला प्रवेश असेल, सायली वांजळे यांचा झालेला प्रवेश असेल किंवा विकास दांगट यांचा झालेला प्रवेश असेल. तर या 3 प्रवेशांमुळं 2029 ची लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, इथे आम्हीच शक्तिशाली ठरणार आणि अर्थातच खडकवासल्यामध्ये जो काही खडकवासला मतदारसंघ जो बारामती लोकसभा मतदारसंघात हं. येतो, तिथे सुप्रिया सुळेंची कोंडी करण्याचा प्रयत्न या सगळ्यातून भाजपने आज केल्याचं पाहायला मिळतोय. वडगाव शहरीमध्ये सुद्धा नारायण गलांडे जे आहेत त्यांच्या हं. पक्षप्रवेशामुळं तिथं पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळतोय. एकंदरीतच या सगळ्यामध्ये जे इकडे भाजप प्रवेश करून घेत होतं, तिकडे एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये त्यांचं जे नंदनवनचं निवासस्थान आहे, तिथे पक्ष प्रवेश करून घेत होते. तिथे अनेक नेते कार्यकर्त्यांचे प्रवेश झाल्यानंतर पुण्याचे जे उपमहापौर आहेत आबा बागुल, ते अगदी सहकुटुंब शिवसेनेमध्ये आज त्यांनी प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे पर्वती मतदारसंघातनं निवडणूक लढवल्यानंतर काँग्रेसने त्यांना बंडखोर ठरवत 6 वर्षासाठी पक्षातनं निष्कासित केलं आणि तेव्हापासून राजकारणामध्ये कुठेही सक्रिय नसणारे आबा बागुल आज अचानक शिवसेनेमध्ये गेल्याचं पाहायला मिळाले. त्याच्यामुळं पर्वती आणि त्या भागातला जे प्रभाग आहेत तिथलं हं. देखील गणितं जी आहेत ती बदलताना पाहायला मिळणार आहेत आणि शिवाय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद जी आहे ती देखील आता दक्षिण पुण्यामध्ये खास करून वाढताना पाहायला मिळणार आहे. तुला काय वाटतं? संकेत म्हणजे आत्ताचा आबा बागुल यांचा जो काही पक्षप्रवेश आहे, मुळात ते ज्या प्रभागामध्ये आहेत, त्या प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. भाजपचे इच्छुक सुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत. असं असताना आबा बागुल आता शिंदे सेनेमध्ये गेल्यामुळे आबा बागुल स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का याविषयीची तशी काहीशी माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही. मात्र त्यांचा मुलगा या सगळ्यामध्ये निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जातंय. असं सगळं असताना जेव्हा आबा बागुल जे इतके मोठे नेते राहिलेले आहेत, काँग्रेसचे माजी उपमहापौर राहिलेले आहेत आणि वेळोवेळी काँग्रेसमध्ये त्यांनी बंड केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे अगदी आताच्या सुद्धा या विधानसभा निवडणुकांमध्ये अगदी शेवटपर्यंत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झालेला होता. मात्र आबा बागुल मागे सरले नाहीत. शेवटपर्यंत ते मागे हटले नाहीत. कारण त्यांना हे माहिती होतं, की आपली त्या प्रभागामधली ताकद नेमकी किती आहे. आबा बागुल यांच्या मागे असणारा वर्ग किती आहे. कारण अनेक वर्षांपासून ते त्या प्रभागामधून निवडून येत आहेत. असं सगळं असताना जेव्हा आबा बागुल आता या पक्षात जातात,
त्या एका प्रभागापुरती का होईना पण खूप जास्त समीकरणं बदलणार आहेत. भाजपचे जे तिथले स्थानिक नेते पदाधिकारी आहेत, इच्छुक आहेत, त्यांची यामुळे कुठेतरी आता गळचेपी होणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे जे आधी असणारे उमेदवार आहेत, त्यांची सुद्धा या सगळ्यामुळे कुठेतरी नाराजी आता ओढवलेली पाहायला मिळते. आपण बघितलं तर जसं म्हणजे आज मी म्हणले, की आज दिवसभर जर काय घडलंय तर नाराजी, नाराजी, नाराजी घडली आहे सगळीकडेच. म्हणजे अगदी जसं तू बारामती लोकसभेचा अ, मुद्दा एक उपस्थित केला होतास. त्यामध्ये जर आपण बघितलं सचिन दोडकेंच्या प्रवेशामुळे तिकडे भीमराव तापकीर जे आहेत, ते प्रचंड नाराज असलेले पाहायला मिळतात. म्हणजे भाजपने आत्ताचे जे प्रवेश केले, हे आत्ताच्या पुणे महानगरपालिकेसाठी तर महत्त्वाचे आहेतच. मात्र पुढची विधानसभा, पुढची लोकसभा हे सुद्धा तितकंच डोक्यात ठेवलंय. आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार होते पुण्यामध्ये. त्यांचा मुलगा सुद्धा आज भाजपच्या गळाला लागला. त्यामुळे अर्थात आता मुलगा पक्षात गेल्यामुळे वडिलांचं काय होणार आहे वगैरे याच्यावरचे अजून तरी क्लॅरिफिकेशन काही आलेलं नाहीये. मात्र जरी तसं असेल तरी सुद्धा सुरेंद्र पठारे हे सुद्धा एक मोठं नाव आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातलं ते नाव होतं. त्यामुळे अर्थात ते आले म्हणजे त्यांना मानणारा, त्यांच्या वडिलांना मानणारा एक वर्ग आहे, तो सुद्धा आला. सुरेंद्र पठारे यंदाच्या पंचवार्षिकला उभे राहतील, नाही राहतील माहीत नाही. त्यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही मिळेल. मात्र पुढची विधानसभा, पुढची लोकसभा हे सगळं डोक्यात ठेवलेलं आहे, डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये थोडीशी भाजपची कमकुवत बाजू दिसत होती, जरी उमेदवार निवडून आलेले असले तरी लीड कमी आहे किंवा थोडंसं पुढच्या वेळेस आपल्याला जड जाईल की काय असं वाटतंय, त्या प्रभागांमधले माणसं या सगळ्यामध्ये हेरले गेलेले पाहायला मिळाले. जसं आपण खडकवासल्याचं बोलतोय. खडकवासल्यामधून सुद्धा सचिन दोडके हे खूप मोठं नाव होतं. आतापर्यंत अनेकदा विधानसभा त्यांनी लढवल्या आणि खूप मोठमोठ्या मतं त्यांनी घेतलेली होती. निवडून आले नव्हते, मात्र मतं खूप घेतलेली होती. म्हणजे समोरच्याची मतं खाण्याचं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. असं असताना जे त्यांचे वर्षानुवर्षाचे जे कट्टर विरोधक होते, त्याच भीमराव तापकीरांना आता सचिन दोडकेंच्या मांडीला मांडी लावून बसावं लागणार आहे. दुसरीकडे सुरेंद्र पठारे यांच्या बाबतीतही सेम, की तो एकच मतदारसंघ होता जिथे भाजपला फारशी काही जादू दाखवता आलेली नव्हती. त्यामुळे तिथेही तसंच. आता इथे आपण आबा बागुलांच्या प्रवेशाबद्दल बोलायचं झालं तर ऑलरेडी शिवसेनेमधले नाराज लोक खूप जास्त आहेत, कारण त्यांच्या वाट्याला जागाच मुळात कमी येणार आहेत. अनेकांना असं वाटत होतं स्वबळावर जायला हवं. स्वबळावर न जाता युतीत जावं लागणार आहे. दुसरीकडे जागाही कमी होणार आहेत आणि तिसरीकडे अशा पद्धतीने आणखी एक प्रवेश झाला. हा केवळ एकच प्रवेश नसू शकतो. ज्या पद्धतीने ऑपरेशन लोटस राबवलं जातंय, त्याच पद्धतीने ऑपरेशन टायगर जे आतापर्यंत होतं, ते सुद्धा कदाचित या सगळ्यानंतर चर्चेत येऊ शकतं. त्यांचेही या सगळ्यामध्ये आणखी जास्त इन्कमिंग होताना पाहायला मिळू शकतं. कारण ऑलरेडी आपल्याकडे आता 15-20 दिवस आहेत. या 15-20 दिवसात बरीच समीकरणं बदलणार आहेत. त्यामुळे नेमकं या सगळ्यामध्ये आता काय-काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र लाँग टर्म विचार भाजपने केला का? तर हो केला. म्हणजे तिकडे आपण सायली वांजळेंचं जरी सांगायला गेलो, तरी सायली वांजळेंचे जे बंधू आहेत, ते यावेळेस मनसेकडून इच्छुक होते. मनसेकडून त्यांनी निवडणूक लढवलेली होती. त्या भागामध्ये वांजळे कुटुंबाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. हाच वांजळेंना मानणारा वर्ग जेव्हा अजितदादांच्या पाठीशी उभा राहिलेला होता, पूर्वी राज ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला होता. जेव्हा आता सायली वांजळे तिकडे गेल्या, त्यानंतर अर्थातच हा सगळा जो वर्ग आहे, तो सायली वांजळेंच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे जे मोठे चेहरे होते, ज्यांनी या आधीच्या निवडणुकांमध्ये कुठेतरी भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला किंवा भाजपला जड गेले, त्या मतदारसंघांमधले मोठे चेहरे हेरून पुढच्या पंचवार्षिकसाठी त्यांचा कशा पद्धतीने वापर करता येईल, अशी एकंदरीत टॅक्टिक आजच्या या प्रवेशांवरून दिसलेली पाहायला मिळते. अगदी निश्चितच समृद्धी. भाजप नेहमी असं सांगताना पाहायला मिळतो, की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत आणि आम्ही म्हणजे भाजप म्हणून आम्ही 24/7 इलेक्शनच्या मोडमध्ये असतो आणि आणखीन एक भाजपचं ठरलेलं असतं निवडणुका आल्यानंतर, की म्हणजे जोपर्यंत उमेदवार जाहीर होत आहेत, तोपर्यंत प्रत्येकजण उमेदवारी मागत असतो. मात्र ज्यावेळी उमेदवार डिक्लेअर होतात, त्यावेळी कमळ हाच उमेदवार म्हणून आम्ही सगळे काम करतो. मात्र आजचे जे काही पक्षप्रवेश झालेत, त्या पक्षप्रवेशांनंतर भाजपमधले जे काही निष्ठावंतांची नाराजी पाहायला मिळते. म्हणजे अगदी भीमराव तापकीरांसारखे 3 टर्म आमदार असणारी व्यक्ती सुद्धा पुणे शहरातले सगळे प्रमुख नेते मुंबईमध्ये पोहोचलेले असताना सुद्धा ते त्या ठिकाणी पोहोचत नाहीत. माधुरी मिसाळ ज्या पुण्यामध्ये ज्या आहेत पर्वतीच्या आणि ज्या मंत्री देखील आहेत, त्या सुद्धा त्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने तिथं पोहोचताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या सगळ्या पक्षप्रवेशांमुळं या निवडणुकांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता जी आहे, ती देखील मोठ्या प्रमाणावर वर्तवली जाते. अनेक प्रभागांमध्ये भाजप निष्ठावंत विरुद्ध भाजप आयात अशी लढत होईल असं बोललं जातंय. त्याबद्दल काय सांगता? नक्कीच संकेत असं आपण म्हणू शकतो. कारण अर्थात जे पक्षप्रवेश आज झाले ना, त्यांनी झालं काय,
की मुळात हे पक्षप्रवेश वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये झाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली झाले. मध्यस्थी सुद्धा या सगळ्यामध्ये कदाचित वरिष्ठ पातळीचे नेते असतील. मात्र जी एक दुसरी फळी आपण म्हणतो ना कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची दुसरी आणि तिसरी फळी असते. या फळीतले कार्यकर्ते जे रस्त्यावर उतरून आंदोलनं करतात, जे रस्त्यावर उतरून एकमेकांच्या विरोधात अनेकदा माध्यमांना प्रतिक्रिया देतात. त्या सगळ्यांची या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळचेपी होताना पाहायला मिळणार आहे. कारण इतके वर्ष ज्यांच्या विरोधात बोललो, इतके वर्ष ज्यांच्या विरोधात प्रचार केला, निवडणुका लढवल्या, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागणार आहे. त्यामुळे जरी आजचे हे पक्षप्रवेश झाले, हे वरिष्ठांच्या मर्जीने झाले असतील, मात्र खाली खूप जास्त नाराजी, खूप जास्त काय म्हणतो आपण त्याला इन्सिक्युरिटी आपण ज्याला म्हणतो ना, तशी पाहायला मिळतेय, की आता दुसऱ्या पक्षातला मोठा नेता आपल्याकडे आल्यावरती आपलं काय होणार? आपल्या कार्यकर्त्यांचं काय होणार? ही एक भावना कुठेतरी जास्त पाहायला मिळते आणि त्यामुळे कदाचित जे मूळ भाजपचे लोक आहेत ना, ते या सगळ्यामध्ये कदाचित बंडखोरी करताना पाहायला मिळू शकतात असं एकंदरीत वाटतं किंवा शिवसेनेत पण तसं कदाचित होऊ शकतं. बाकीच्या पक्षांमध्ये फारसं इन्कमिंग झालेलं नाहीये. त्यामुळे बंडखोरीचा फटका त्यांना कितपत बसेल माहीत नाही. मात्र भाजपला बंडखोरीचा फटका यावेळेस पुणे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये बसण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त वाटते. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश गेल्या 1-1.5-2 वर्षांमध्ये भाजपमध्ये झाले. खूप मोठमोठे चेहरे भाजपकडे गेलेले आहेत. असं सगळं असताना जे मूळ भाजपचे लोक होते, इतक्या वर्षांपासून वाट बघत होते. जसं मी आधीही म्हटलं, की 2017 पासून अनेक जण वाट बघत होते. म्हणजे 2017ला बरेच काही-काही प्रॉब्लेम्स झालेले होते. कुणी आरक्षणात बसलं नाही. मग कुणाला महिला आरक्षण पडल्यामुळे पत्नीला द्यावं लागलं वगैरे असं बरंच काही-काही घडलेलं होतं. त्या सगळ्यांना अपेक्षा होती, की या निवडणुकांना आपल्याला संधी मिळेल. मात्र तसं झालं नाही. निवडणुका खूप उशिरा झाल्या आणि आता होतायत तर युतीत बसावं लागतंय. दुसरीकडे अशा पद्धतीने पक्षप्रवेश झालेले आहेत आणि मुळात आपल्या घरात एखादा पाहुणा आला, की त्याची थोडी तरी आपल्याला खातिरदारी पहिले काही दिवस तरी करावीच लागते. त्यामुळे या पण पक्षप्रवेशांच्या बाबतीत तसंच होणार आहे. ज्यांना यावेळेस पक्षप्रवेश दिलेला आहे, त्यांची मनमर्जी राखण्यासाठी का होईना भाजपला काही ना काही त्यांच्यासाठी करावं लागणार आहे. ते आलेत म्हणजे ते काही असेच आलेले नाहीयेत. ते निवडणुका जिंकून देण्याच्या उद्देशाने आलेले आहेत. तसा एक ते ते येण्यामागचं कारण आणि त्यांना घेण्यामागचं कारण पण निवडणुका जिंकणं हाच आहे. तसं असताना भाजपचे मूळचे जे लोक आहेत, त्यांना या सगळ्यामधून कुठेतरी ते नाराज असू शकतात किंवा अगदी जनसंघापासून काम करत आलेले खूप कार्यकर्ते आपण पुण्यामध्ये बघतो. त्या कार्यकर्त्यांची मुलं आज भाजपमध्ये आहेत, पण त्यांच्या मुलांचं फार काही होताना पाहायला मिळत नाही. त्यांना अनेकदा संधी मिळताना पाहायला मिळत नाही. असं सगळं असताना कदाचित भाजपचे हे सगळे कार्यकर्ते जे नाराज आहेत, त्यांच्याकडून बंडखोरी केली जाऊ शकते. मात्र जसं तू म्हटलास तसं ज्यावेळी उमेदवारी डिक्लेअर होते, त्यानंतर भाजपची ही शिस्त अनेकदा पाहायला मिळालेली आहे. म्हणजे बहुसंख्य वेळा आपण म्हणू शकतो 90-95% भाजपची ही शिस्त पाहायला मिळालेली आहे, की कितीही नाराजी असेल तरीही त्यांचे जे इतर पदाधिकारी कार्यकर्ते असतात ते दाखवत नाहीत. जो कुठला चेहरा ते डिक्लेअर करतील त्या चेहऱ्यासाठी सगळे मिळून काम करतात. भले हे काम ते मनापासून करत असतील किंवा नसतील तो भाग वेगळा, पण काम सगळे मिळून करतात. पक्षाचा निर्णय हा अंतिम असं त्यांच्याकडे म्हटलं जातं भाजपकडे आणि ती गोष्ट अनेकदा पाळताना पाहायला मिळतात. मात्र अर्थात या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी जर एखाद्या नेत्याला आग्रह केलाच बंडखोरी करण्यासाठी तर कदाचित तसंही होताना पाहायला मिळू शकतं. तू काय सांगशील? तुला वाटतं अशा पद्धतीने कुठे होऊ शकते बंडखोरी? समृद्धी मुळामध्ये आतापर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक याच्यामध्ये खूप फरक आहे. फरक यासाठी की 9 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होते. मधल्या काळात लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली. म्हणजे आजपर्यंतच्या म्हणजे 1952ला भारतामध्ये पहिली निवडणूक झाली. 1952 ते 2024 या सगळ्या निवडणुकांमध्ये अगोदर लोकल बॉडीचे इलेक्शन होतात, मग लोकसभेच्या हं. निवडणुका होतात आणि मग विधानसभेच्या निवडणुका होतात. इथं पहिल्यांदा उलटं झालंय. अगदी लोकसभेची झाली आहे, मग विधानसभेची आणि मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होते. त्यामुळं जे काही 2 टर्मपेक्षा जास्त वेळ महानगरपालिका किंवा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम केलेले नेते आहेत, नगरसेवक आहेत किंवा नगर अध्यक्ष म्हणून सुद्धा ज्यांनी काम केलंय, महापौर म्हणून ज्यांनी काम केलंय, अशा अनेकांची इच्छा ही आता पुढे जायची होती. ती अ, त्यामुळं त्यावेळी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी सांगून, की "बाबा आता नाही, तुला आम्ही महानगरपालिकेला चांगली संधी हं. देऊ, तुला आम्ही नगरपालिकेला चांगली संधी देऊ, नगरपंचायतीला चांगली संधी देऊ." त्यामुळं नेत्यांनीच कार्यकर्त्यांच्या आशा आणि आकांक्षा ज्या आहेत त्या वाढवून ठेवल्यात. वाढवून ठेवल्या म्हणजे होत्या. हं. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर पुण्यातल्या 3 दिग्गज नेत्यांना भाजपने त्यावेळी सांगितलं होतं, की तुम्ही आत्ता थांबा, हं. विधानसभेसाठी हं. थांबा.
तुमचा विचार एकतर विधान परिषदेसाठी केला जाईल किंवा पुण्यात आपली सत्ता आल्यानंतर तुम्ही महापौर होणार आहे, तुम्ही स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होणार आहे, तुम्ही उपमहापौर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्या पद्धतीने तयारी करत होता आणि आता ज्यावेळी अचानक कोर कमिटीची बैठक होते, त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जिंकणारा चेहरा असेल त्याला पक्षामध्ये घ्या आणि त्याला तुम्ही त्याच्यासाठी काम करा असं ज्यावेळी सांगितलं जातं किंवा राज्याचे मुख्यमंत्री पुण्यामध्ये येऊन म्हणतात की अ, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी त्याला आपल्यामध्ये घ्या, त्याच्यासाठी कुठला क्रायटेरिया लावू नका. हं. त्यामुळे निश्चितपणे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते नाराज, निष्ठावंत जे आहेत ते नाराज झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे अनेक वर्ष समृद्धी पुण्यामध्ये जे भाजपाचं काम करतायत, आता वैद्यकीय आघाडीचं सुद्धा त्यांच्याकडे अनेक वर्ष काम होतं. त्यांनी काल एक फेसबुकवर पोस्ट केली होती, ज्याच्यामध्ये ते असं म्हटले की सर्वाधिक अन्याय करणारा पक्ष काँग्रेस आहे आणि त्या सगळ्या अन्यायग्रस्त नेत्यांचं पुनर्वसन करणारा पक्ष भाजप आहे. म्हणजे जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी थेटपणे व्यक्त केलेली ही सगळी हं. खदखद होती किंवा तिकडे विधानसभेमध्ये निष्ठावंत अनेक वर्ष भाजप बरोबर असणारे सुधीर मुनगंटीवार सुद्धा अनेकदा या सगळ्याची खदखद जी आहे ती व्यक्त करताना पाहायला मिळतात. मुळात आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की बाबा आता तू थांब, तू आमच्यासाठी काम कर, तुझा विचार योग्य वेळी केला जाईल आणि ती योग्य वेळ आता आली आहे असं समजून कार्यकर्ता कामाला लागतो, तर दुसरा ज्याच्या विरोधात काम केलंय तोच आपल्यासोबत आल्यामुळं या सगळ्या निष्ठावंतांची अडचण झाली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या सगळ्या म्हणजे 29 महानगरपालिकांमध्ये फक्त पुणे नाही तर अनेक ठिकाणी बंडखोरी होताना पाहायला मिळेल आणि पुण्यामध्ये तर 120 जागा आपण जिंकायच्या ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मित्र पक्षांमधल्याच अनेक नेत्यांमध्ये आता रस्सीखेच लागली. तुम्ही 120 जिंकणार तर आम्ही किती जागा लढायच्या आणि जिंकायच्या, आम्ही पण इथे ताकदवान आहोत. त्यामुळं एकतर मित्र पक्षातले नेतेच आता एकमेकांच्या समोर उभे ठाकतील अशी स्थिती आहे किंवा मग हे पक्षांतर्गतच जे आयात विरुद्ध निष्ठावंत अशी जी काही लढत आहे हं. त्यातले काही मोजके निष्ठावंत, अगदी सगळे नाही आपण म्हणणार, कारण प्रत्येक जण म्हणजे जे काही मोजके भाजपमध्ये आहेत त्यातले काही जण बंडखोरी करू शकतात निष्ठावंतांपैकी, अशी आताची स्थिती आहे. आणि त्यामुळं या सगळ्या निवडणुकीमध्ये बंडखोरी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल असं आता तरी वाटतंय. मात्र ते भाजप आहे, ते ऐन हं. वेळेला शेवटी काही तिथली स्ट्रॅटेजी आखतात, मग सगळे एकत्र बसवतात आणि मग बंडखोरांना शांत कसं करायचं हे भाजपला चांगलं अगदी. माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होतंय, घोडे मैदान अगदी जवळ आलंय. हं. त्यामुळे काय होतंय हे पाहणं आपण थेट या सगळ्या नेत्यांवर आणि मतदारांवरच सोडूयात. अगदी समृद्धी या सगळ्यामधला शेवटचा प्रश्न आहे लाईव्ह मध्ये आपण समारोपाकडे जात असताना. पक्ष म्हणून प्रत्येक जण तयारी करतोय. मात्र पुण्यामध्ये एका बाजूला भाजप आणि शिवसेना एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यानंतर तिकडे शिवसेनेमधला एक गट म्हणतो की आपल्याला भाजप बरोबर जायचं नाहीये, आपल्याला वेगळा मार्ग जो आहे तो निवडायचा आहे किंवा आपण स्वबळाची तयारी करू. आज तिथले पुण्याचे जे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आहेत, ते तर असं म्हटले की आम्ही 165 जागांचा अहवाल ऑलरेडी एकनाथ शिंदेकडे पाठवलेला आहे. त्यामुळं पक्षांतर्गत लढत किंवा बंडखोरी अशा ज्यावेळी चर्चा आपण करतोय, त्यावेळी आता या मित्र पक्षांमध्येच एक दुसरी लढत उभी राहते की काय, अशी शक्यता जी आहे ती निर्माण झाली. ते कव्हर देखील केले आज सगळे शिवसैनिकांची जी काही नाराजी होती, जे काही राजीनामा नाट्य पुण्यामध्ये हं. घडलं, ते सगळं तू कव्हर केलं होतंस. तर अगदी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना हे सांगशील की नेमकं काय घडलं होतं तिथे? जसं संकेत मी आधीही सांगितलं, की या सगळ्यामध्ये आज सकाळपासूनच कुणीतरी हे सांगायला सुरुवात केली होती, की शिवसेनेच्या वाटेला केवळ 8 ते 12 जागा मिळू शकतात. 8, 10, 12 अशा काहीतरी जागा मिळतील. जे अर्थात कुणीही विचार केला तर हे कुणालाही खोटंच वाटेल. कारण शिवसेना आहे ती, शिंदेची शिवसेना आहे. 8-10 जागेंवरती तर ते अर्थातच तयार होणारच नाहीत मुळात युती करायला. आणि मुळात 8-10 जागांसाठी ते युतीच का करतील हा प्रश्न आहे. मग ते स्वबळावर जाणं कधीही त्यांना सोयीस्कर पडेल आणि कदाचित स्वबळावर गेले तर यापेक्षा जास्त जागा निवडूनही येऊ शकतात, जितक्या त्यांच्या वाट्याला येतायत त्या. त्यामुळे ही जी काही चर्चा चालू झाली, त्यानंतर मोठ्या संख्येने नाराज लोकं जी आहेत या सगळ्यामध्ये, नाराज पदाधिकारी आहेत, ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्या सगळ्यांनी त्यांचे राजीनामे घेतले आणि राजीनामे घेऊन ते थेट पोहोचले रवींद्र धंगेकरांच्या ऑफिसमध्ये. तिथे हे राजीनामे सुपूर्त करण्यात आले. अर्थात धंगेकरांनी त्यांची समजूत घातली, की जे काही तुम्हाला कळतंय अशा पद्धतीची कुठली अधिकृत घोषणा झालेली नाहीये, अधिकृत काही चर्चा तशा पद्धतीची झालेली नाहीये. आपली ताकद मोठी आहे, त्यामुळे आपण काही 8, 10, 12 जागांवरती शांत बसणार नाही आहोत. त्यामुळे तुम्हाला जे कोणी काय सांगितलेलं असेल किंवा ज्या काही चर्चा चालू आहेत,
या केवळ अफवा आहेत असं दंगेकरांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी ते राजीनामे घेतले त्यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर, पण ते काही पुढे वगैरे पाठवणार नाहीयेत किंवा ते राजीनामे तसे एक्सेप्ट होणार नाहीयेत. ती एक नाराजी होती आणि नाराजी व्यक्त करण्याची एक पद्धत होती आपण असं म्हणू शकतो, की त्यांनी ते राजीनामे दिलेले होते. हां, पण 200-250 लोक होते या सगळ्यामध्ये राजीनामे देणारे हे मात्र खरंय. त्यांचीच समजूत घालण्यासाठी पक्षातले सुद्धा आणखी काही वरिष्ठ म्हणू शकतो आपण स्थानिक पातळीवरचे वरिष्ठ काही नेते आहेत जे किंवा एकनाथ शिंदेच्या जवळचे किंवा श्रीकांत शिंदेच्या जवळचे वगैरे असणारे असे शहराचे कार्यकारिणी सदस्य वगैरे आहेत, ज्यांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी करत परत मग या पण सगळ्या इच्छुकांना किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांचीही समजूत घातली, की अशा पद्धतीने राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाहीये आणि जे काही सांगितलं जातंय तसं काहीही नाहीये. आपल्याला आपल्या हक्काच्या ज्या जागा असतील त्या मिळतील. असं सांगून त्यांना त्यांचे राजीनामे परत घेण्यासाठी सुद्धा गळ घालण्यात आली आहे. त्याविषयी आणखी काही पुढे घडलेलं नाहीये. कुणी अजून परत वगैरे घेतले नाहीत. मात्र ते काय घेतलेच जातील. कारण या सगळ्यानंतर आज संध्याकाळी म्हणजे अगदी काही वेळापूर्वीच शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडणार होती. या बैठकीला शहर प्रमुख असतील किंवा नीलम गोऱ्हे असतील, रवींद्र धंगेकर असतील, हे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते. इव्हन विजय शिवतारे सुद्धा उपस्थित राहणार होते. त्यामुळे या 4-5 मुख्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा आज बैठक होणार होती. या बैठकीमध्ये आणखी जास्त खलबतं होणार होती सगळ्या जागांवरती, की कुठल्या जागा मागायच्या, किती मागायच्या वगैरे या सगळ्यावरती. त्यामुळे हे सगळं झाल्याच्या नंतर या नाराजी नाट्याला फारसा काही अर्थ राहणार नाही. कारण उद्यापर्यंत हे सगळी नाराजी मावळलेली असतील. वरिष्ठ मिळून या सगळ्या स्थानिकांची किंवा पदाधिकाऱ्यांची सगळी नाराजी जी काही आहे ती दूर करतील या सगळ्यामध्ये. मात्र रवींद्र धंगेकरांकडे त्यांनी येण्याचं कारण असं होतं, की मुळात काल एक बैठक झाली महायुतीची. या महायुतीच्या बैठकीमध्ये रवींद्र धंगेकर सोडून बाकी सगळे नेते होते. भाजपचेही होते आणि शिवसेनेचे सुद्धा होते. त्यामुळे अशी कुठेतरी एक भावना या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होती, की आपले जे शहर प्रमुख आहेत नाना भानगिरे किंवा जे पक्षाचे वरिष्ठ इतर कुठले नेते आहेत, हे सगळे नेते त्या बैठकीला गेलेले होते आणि त्यामुळे ती एक नाराजी होती, की तुम्ही बैठकीला जाऊन पण तुम्ही आमची बाजू मांडली नाहीत का? किंवा आमचं जे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, की एक तर आम्हाला स्वबळावर जायचं किंवा मग जास्त जागा पाहिजेत. हे आमचं म्हणणं मांडलं गेलंय की नाही गेलंय? असं एक त्यांचं थोडंसं होतं. त्याचबरोबर आज काहीतरी सकाळी काही लोकांचे फोन वगैरे स्विच ऑफ लागत होते वरिष्ठांचे, असं काहीतरी एक प्रकरण होतं आणि त्यामुळे त्यांचं ती एक आपण म्हणू शकतो, की ते इमोशनल झालेले होते सगळे कार्यकर्ते आणि त्या सगळ्या इमोशन्सच्या भरात त्यांनी हे नाराजी नाट्य वगैरे दाखवलं. तसा फारसा काही फरक याचा पडेल असं वाटत नाही. कारण रवींद्र धंगेकर पण इतक्या मोठ्या कार्यकर्त्यांना ते राजीनामा द्या असं तर म्हणणार नाहीत. रवींद्र धंगेकरांकडे गेलेच यासाठी होते, की धंगेकर त्यांच्या वतीनं आवाज वाढवतील पुढे आणि मग त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या जागा आहेत किंवा ज्या अपेक्षित जागा आहेत ते त्यांना मिळतील असं त्यांना वाटलेलं होतं. अर्थात तसं होईल सुद्धा. आजच्या या बैठकीत नेमकं काय घडलंय याविषयीची अधिकृत माहिती अजून कुठूनच समोर आली नाहीये. शिवसेनेच्या बैठकीत आज काय घडलंय यावरती मग आता या नाराज लोकांचं नेमकं काय होतंय वगैरे हे पाहणं गरजेचं असणार आहे. दुसरीकडे जे काही बोललं जातं इतक्या कमी जागा वगैरे तसं तर होईल असं अजिबातच वाटत नाही. कारण आपण म्हणू शकतो की जरी 120 चं टार्गेट भाजपने डोक्यात ठेवलेलं असेल, तरी मग 30-35 तरी जागा राहतीलच शिल्लक. 30, 35, 40 जागा तरी. मग त्या सगळ्यावरती पण कदाचित वाटाघाटी होऊच शकते. शिवसेना इतक्या कमी जागांमध्ये तयार होईल असं वाटत नाही. कारण इच्छुकांची संख्या तिथे सुद्धा खूप जास्त आहे. दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी त्यांचं एक वेगळंच मत लावून धरलेलं पाहायला मिळते, की आमच्याकडे 165 जागांवरती उमेदवार तयार आहेत. त्यामुळे ते सुद्धा इतक्या कमीमध्ये मानतील असं आता तरी वाटत नाहीये. मात्र पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांची वाटाघाटी नेमकी कशी होते हे पाहण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार आहे असं वाटतंय. कारण अगदी 20-25, 20-22च दिवस राहिलेले आहेत निवडणुकांसाठी. अजूनही पक्षप्रवेश होतात. अजूनही युतीच्या अधिकृत घोषणा अनेकांच्या झालेल्या नाहीयेत. ज्यांच्या झाल्यात त्यांच्या जागा वाटपाचं काही ठरत नाहीये. जागा वाटपाचं थोडं कुठे काही ठरायला आलं, की कुणीतरी नाराज होतंय. मग त्यांची परत समजूत घालावी लागतीये. असं बरंच काही चालू आहे. पण असं वाटतंय, की हा महिना संपत येईल तोपर्यंत म्हणजे पुढच्या एक 8-10 दिवसांमध्ये हे सगळं चित्र आहे जे, ते थोडंसं क्लिअर होताना पाहायला मिळेल. अगदी निश्चितच आता महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी खरं तर 23 तारखेपासून अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर या सगळ्या पक्षांना आपापल्या आपसामध्ये असणारे रुसवे-फुगवे जे आहेत ते सगळे मिटवून नाराजांना जी नाराजी दूर करून हे सगळं जागा वाटप जे आहे ते हं. करायचं आहे. त्यामुळे बघूयात या सगळ्यामध्ये कोण आघाडी होतंय, कुठल्या पक्षामध्ये इच्छुक जे आहेत ते म्हणजे बंडखोरांना शांत करण्यात हे सगळे यशस्वी ठरवून मग याद्या ह्या सगळ्या पुढे येतायत का? हे पाहणं सगळं जे आहे ते महत्वाचं आहे आणि या संपूर्ण विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.